कि कहते हैं कि सिपे सालार के हाथों का खंजर कांप जाता है, हमारा नाम सुनता है तो लश्कर कांप जाता है। तुझे खौफे खुदा हरगिज नहीं है आज के इंसान, खुदा का खौफ तो वो है कि पत्थर कांप जाता है। हमारे खामोशियों को बुज़दिली का नाम मत देना। हमारे कई लोग ऐसा समझते हैं, लोग खामोश रहते हैं तो एक्चुअली उसका गलत मकसद निकालते हैं। हमारे खामोशियों को बुज़दिली का नाम मत देना, अगर हम बोल पड़ते हैं तो जमाना कांप जाता है। समाजसेवक बशीरभाई हजवानी यांनी दापोलीच्या निवडणुकीमध्ये एंट्री घेतली आणि अचानक इथलं वातावरण तापायला लागलं। बाजारपेठेमध्ये बशीरभाई हजवानी यांनी त्यांचे नातेवाईक हमीद बांगी यांची भेट घेतली। हमीद बांगी आणि शरीफ मणियार संघटना सोडून कुठेही गेलेले नाहीत, हे सुद्धा सांगायला ते विसरले नाहीत। दापोली शहरातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन बशीरभाई हजवानी यांनी प्रत्येकाची भेट घेऊन त्यांना शिवसेनेला मतदान करावं असं आवाहन केलं। बघा, शिवसेना एक असाच पक्ष आहे को त्यांनी पुष्कळ कामं केले आहेत। मग दापोली तालुका असू द्या, खेड तालुका असू द्या, मंडणगड तालुका असू द्या, जेवढी शिवसेनेच्या माध्यमातून जेवढी कामं झालेली आहेत, मला नाही वाटत आजपर्यंत कुठल्याही दुसऱ्या पक्षाने अशी कामं केलेली आहेत। आणि होऊ शकते इकडे तिकडे केव्हा असं होऊ शकते, पण ते ज्या पद्धतीने शिवसेनेने पुढे कामं करायचा जो रामदासभाईच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत आणि दलवी साहेबाच्या माध्यमातून कामं झालेली आहेत। परवा दिवसा मला वाटतं आपले ते पालकमंत्री पण आलेले होते, सभा झालेली होती। मला पण असं वाटलं की दापोलीला थोडंसं येऊन मदत करावी आणि त्याच माध्यमातून मी इथे आलेलो आहे आणि संघटनेला माझ्यापासून जेवढं पण फायदा होईल त्या फायदा झाला पाहिजे आणि त्यासाठी मी कोशिश करतोय। लोकांची कामं जर करून घ्यायची असेल तर शिवसेना पक्षाशिवाय पर्याय नाही, हे सुद्धा सांगायला ते विसरले नाहीत। दापोली शहराच्या विकासाची मी स्वतः हमी घेतो असं सुद्धा त्यांनी सांगितलं। दापोलीच्या जनतेला हेच सांगेन की अगोदर मगाशी पण मी बोललो की ज्या शिवसेना ज्या पद्धतीने काम करते, त्यांची जी स्टाईल आहे काम करायची, ते दुसरे पक्ष असे करून घेऊ शकत नाही। आणि त्यांना मी हेच सांगितलं की असे तुमचे जर काही इंडिव्हिज्युअल बेसिसला काही कामं असली, या रोडची असू द्या या पाण्याची असू द्या, आपण ती सोडवू शकतो। काही कारणास्तव जर कामं झालेली नसली तर ती करून घेण्याची क्षमता आम्ही ठेवतो आणि ती करून देऊ अशी आम्ही आशा बाळगतो। शिवसेनेकडून अमीन रखांगे हे सुद्धा रिंगणात आहेत। बशीरभाईंनी प्रत्येकाच्या घरात जाऊन सर्व उमेदवारांचा प्रचार केला। आमचे सर्व उमेदवार दापोलीच्या विकासासाठीच या निवडणुकीमध्ये उभे आहेत असं सुद्धा बशीरभाईंनी स्पष्ट केलं। यावेळेला दापोलीतले तमाम नागरिक बशीरभाई हजवानी यांच्या सोबत उपस्थित होते। गेली 10 वर्ष आमच्या वार्ड नंबर 1 मध्ये कुठलाही काम झालेलं नाही आहे। ते गटारा असो, स्ट्रीट लाईट असो, पाणीचा असो, हे मुद्दे समोर ठेवून मी रिंगणात उतरलो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जनता मला निवडून देईल। पुढचे 3 दिवस बशीरभाई हजवानींच्या प्रचाराचा झंझावात शहरामध्ये असा सुरू राहणार आहे आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाची भेट घेऊन ते या निवडणुकीमध्ये आपली भूमिका बजावणार आहेत। पुढचे 3 दिवस दापोली शहरामध्ये काय काय घडतंय याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे। माय कोकण, दापोली।